सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आता 9 जानेवारीला सुनावणी होणार आहे। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये 9 जानेवारीला सुनावणी होईल। केदार यांच्या जामीन अर्जावर राज्य सरकारला हायकोर्टाकडून नोटीस देण्यात आलेली आहे आणि 6 जानेवारीपर्यंत या जामिनावर उत्तर सादर करण्यासाठी सरकारलाही नोटीस बजावण्यात आली आहे। अधिक तपशीलवार माहिती आपल्याला देतील आपले प्रतिनिधी गजानन उमाटे। गजानन, मंत्री सुनील केदार यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज केला होता। त्यावर राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि 9 जानेवारीला आता पुढील सुनावणी जी आहे ती होणार आहे। राज्य सरकारला हायकोर्टाने नोटीस बजावली आणि 6 जानेवारीपर्यंत आपलं उत्तर सादर करण्याचे आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना 5 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे। ते सध्या नागपूरच्या तुरुंगात आहे। त्यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता। त्यावर आज जे आहे ते राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि आता सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर 9 जानेवारीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी होणार आहे। तोपर्यंत माजी मंत्री सुनील केदार यांचा नागपूर कारागृहातील मुक्काम जो आहे तो वाढलेला आहे। अगदीच गजानन, सविस्तर जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।